संताची साधना केली तर संताची साधना केल्याच्या नंतर आम्हाला संत तर प्राप्त होतातच, पण संताचं सामर्थ्य असं आहे ते देवही प्राप्त करून देत असतात. दुसरं कारण आहे त्याच्यासाठी सुंदर आणि प्रसिद्ध प्रमाण आहे. तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. आपण जर एखाद्या वेळेस संताची साधना केली तर आपल्याला संतही प्राप्त होतात आणि देवही प्राप्त करून देतात, म्हणून वैष्णवा संगती. दुसरं कारण आहे. तिसरं कारण सांगितलंय वैष्णवा संगतीच का, त्याचं तिसरं कारण आहे की मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर माणसाला म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला तर वैष्णवाची संगत प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला फल प्राप्त होते, पण एखाद्या प्रेताला जरी वैष्णवाची संताची संगत प्राप्त झाली तर त्या प्रेताचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद त्या वैष्णवाच्या संगतीत आहे. सच्चिदानंद बाबा एक वेळेस गेले म्हणजे मृत्यू लोकातून इहलोकाकडे यात्रा केलेली आहे. मृत्यू झाला त्यांचा, आणि पूर्वीच्या काळामध्ये त्या एखाद्या महिलेचा पती जर वारला तर महिलेचा पती वारल्याच्या नंतर त्याला सती जावं लागायचं, ही सुद्धा पद्धत होती. अशामध्ये ती शोकाकुल वातावरणामध्ये आहे. पण एवढ्यामध्ये ज्ञानोबाराय येताना दिसले. समोरून ज्ञानोबाराय आले, ज्ञानोबाराय येताना दिसले, आणि ज्ञानोबाराय येताना दिसल्याच्या नंतर मग मात्र तिला असं वाटलं की आपण तर जाणारच आहे, पण जाता जाता महावैष्णव असणाऱ्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायचं जर दर्शन घेतलं तर कदाचित आपला मृत्यू सुखकर होईल. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. या युक्तीप्रमाणे जर समजा मला एवढ्या मोठ्या महात्म्याचं दर्शन झालं, कारण ज्ञानोबाराय सामान्य नाही आहेत ना, ज्ञानोबाराय म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. संत जनाबाई म्हणतात ना, महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबाराय, आणि त्या ज्ञानोबारायांचं जर मला दर्शन झालं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरण. अंतकाल समयाला आपण जसं काही समोरचं दृश्य पाहत असतो ज्याच्यामध्ये आपली वासना अडकत असते, तीच गती आपल्याला प्राप्त होत असते. मग मला तर साक्षात भगवंताचं दर्शन व्हायला लागलं, कृत्य आहे, मला आनंद होतोय, पण तरी पती जाण्याचं दुःख आहे. अशामध्ये तिनं धावतच गेली, ज्ञानोबारायच्या चरणाला मिठी मारली, दर्शन घेतलं. गळगळणारे अश्रू डोळ्यातून वाहणाऱ्या त्या अश्रूच्या धारा ज्ञानोबारांच्या पायावरती पडतायत, आणि पायावरती पडणारे अश्रू पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबारांनी विचार केला कोणीतरी महिला आहे, आणि महिला माझं दर्शन घेते, दुःखामध्ये दिसते. अशामध्ये एक सौभाग्यवती स्त्री जर माझं दर्शन घेत असेल तर आपण सुद्धा आशीर्वाद दिला पाहिजे, म्हणून ज्ञानोबारांनी सहज आशीर्वाद देऊन टाकला. महिला दिसते ना, आशीर्वाद देत असताना सुद्धा पाहिलं पाहिजे कोण आलेलं आहे. मग ते पाहिलंय महिला आहे, याचा अर्थ हिला काय अपेक्षा आहे आशीर्वादाची, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आपण दिला पाहिजे. आणि असा आशीर्वाद दिला. ज्ञानोबारांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर महिलेनं आशीर्वाद ऐकला, आणि जेवढी रडत होती त्याच्यापेक्षा दुप्पट रडण्याचा स्पीड वाढवला, जास्त रडायला लागली. ज्ञानोबाराय म्हणले, अहो मी आशीर्वाद दिला तुम्हाला, तुम्ही नाही मागितला तरी सुद्धा मी आशीर्वाद दिला, आता का रडताय? मग मात्र त्यानं सांगितलं, म्हणे ज्ञानोबाराय
मला फार दुःख आहे, मी समजू शकते, माझे पती गेलेले त्याचं दुःख आहे, त्याच्यानंतर मला सती जायचं याचं सुद्धा दुःख आहे, पण त्याच्यात जास्तीत जास्त मला दुःख होतंय की तुमच्या मुखातले आता शब्द खोटे ठरतायत याचं मला जास्त दुःख आहे. कारण तुमचे शब्द खोटे ठरतायत ना, तुम्ही कोणी सामान्य नाही आहेत ना. म्हणले काय झालं? काही नाही. म्हणले माझे पती वारलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही म्हणता की सौभाग्यवती भव, कसं काही शक्य आहे ते? ज्ञानोबाराय म्हणले आली मुखावाटी अमृत वचने, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मी जरी तुम्हाला आशीर्वाद दिला असेल ना, तरी ही भाषा माझी नसून माझ्यावरती सुद्धा कोणीतरी बसलेलं आहे ना. मग त्यानं जर मला हे माझ्या माइंडमध्ये तसं सेट केलं असेल आणि माझ्या मुखातून ते वधवून घेतला असेल, तर कदाचित त्याची जशी इच्छा आहे तशी होईल. आणि मग ज्ञानोबारांनी त्या चितेवर ठेवले होते आणि सच्चिदानंद बाबा तिकडे गेले. ज्ञानोबारांनी पाहिलं सच्चिदानंद बाबाकडं, जवळचं कमंडलूमधलं पाणी घेतलं, सच्चिदानंदाच्या अंगावरती शिपडलं आणि अंगावरती शिपडल्याच्या नंतर ए सच्चिदानंदा कुठं चालला, उठ उठ म्हणल्याच्या नंतर प्रमाण आपल्याला पाठ आहे, मेले माणूस जिते उठविले. आपण रोज काकड्यामध्ये ते प्रमाण गातोय. म्हणजे मेलेले माणसं सुद्धा जिवंत करण्याची ताकद आमच्या वैष्णवामध्ये आहे. ते जेवढे काही जिवंत झालेले, नंतर 12 वर्ष सच्चिदानंद बाबा या ठिकाणी आपल्या पृथ्वी तलावरती राहिले, पण त्यांनी पुन्हा प्रपंचामध्ये नाही पडले. तर उरलेलं जेवढं आयुष्य ज्ञानोबारांमुळे प्राप्त झालं ना, त्या ज्ञानोबारांनी फक्त ज्ञानेश्वरीचं लिखाण करण्यासाठी म्हणून त्यांची नियुक्ती केली. आपण रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना अध्यायाच्या शेवटी एक ओवीचं गायन करतो. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. विठला विठला म्हणजे प्रेताला जरी वैष्णवाची संगत प्राप्त झाली, संताची संगत प्राप्त झाली, तर त्याचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य वैष्णवामध्ये आहे. म्हणून वैष्णवा संगती का? पण महाराज बऱ्याचशा कालापासून वेळ झालेला आहे, तुम्ही सांगताय वैष्णवा संगती, पण आम्हाला हे सांगा, नेमकं वैष्णव कोणाला म्हणायचं, नेमकं संत कोणाला म्हणायचं? तुकोबाराय म्हणले वैष्णव जरी व्याख्या जर करून घ्यायची असेल तर नामदेव महाराजांचा गाथा उघडा. आणि नामदेव महाराजाचा गाथा उघडल्याच्या नंतर नामदेव महाराजाच्या गाथ्यामध्ये एक प्रसिद्ध अभंग आपल्याला पाहायला मिळतो. कथा करशी तरी कथाकार होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. गायन करशी तरी गुणवान होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. यज्ञ करशी तरी याज्ञिकची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. त्याच्यानंतर कापडीची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. असे अनेक प्रमाण गायले आणि अनेक प्रमाण पाहिल्याच्या नंतर मग विचारलं का हो, मग म्हणायचं कुणाला वैष्णव? त्यावेळेस मग मात्र नामदेव महाराजांनी सांगितले, नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होशी अरे जना. म्हणजे ज्याच्या मुखामध्ये नित्य भगवंताचं नामस्मरण आहे त्याला वैष्णव म्हणा. विठला विठला.